नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही सर्वजण कसे आहात? सध्या मी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेची तयारी करत आहे. अभ्यास करत असताना मला वाटलं की माझे विचार आणि माझी अभ्यास करण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करावी. तुम्ही स्पर्धा परीक्षा, नेट, सेट किंवा इतर कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाच्या प्रवासात नक्कीच प्रेरित करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेट परीक्षा ही काही सोपी परीक्षा नाही, आपण सर्वजण जाणतो. सहाय्यक प्राध्यापक होण्याची स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. कधीकधी अभ्यास करताना खूप कंटाळा येतो, अभ्यासाचा ताण येतो किंवा आपल्याकडून हे होईल का अशी शंका मनात येते. माझ्याबाबतही असे अनेकदा होतं. पण अशा वेळी मी स्वतःला एकच सांगते, स्वप्न आपण पाहिलं आहे तर ते पूर्ण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. कठीण अभ्यासक्रम पाहून घाबरण्यापेक्षा रोज थोडे थोडे पाऊल पुढे टाकणे जास्त महत्त्वाचे वाटते मला. मी माझा अभ्यास कसा प्लॅन करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सर्वात आधी मी सिलॅबस समजून घेतला आणि जुने प्रश्नसंच पाहिले. यामुळे परीक्षेचा पॅटर्न लक्षात येतो. आणि मी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी रोज वेळ विभागून घेतलेला आहे. छोटे छोटे टार्गेट्स ठेवते. रोज एकाच वेळी खूप मोठा भाग वाचण्यापेक्षा छोटे छोटे टॉपिक ठरवून ते पूर्ण करण्यावर माझा भर असतो. आणि रिव्हिजन लगेच किंवा संध्याकाळी सकाळी 10-15 मिनटे मी रोज रिव्हिजन करते. मित्रांनो, अभ्यासाच्या या प्रवासात सातत्य हीच यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. कधी मूड नसेल तरी किमान 1-2 तास का होईना पुस्तकाशी जोडलेले राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. यश एका रात्रीत मिळत नाही, पण रोज केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे ते एक दिवस नक्कीच मिळते. ध्येय दूर आहे पण धावणे सोडू नका. रस्ता कठीण आहे म्हणून चालणे सोडू नका. जर मी ही तयारी करू शकते तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता. सकाळपासूनच बाहेर धो-धो पाऊस सुरू आहे. घरातली कामं, स्वयंपाक, कुटुंबाची काळजी या सगळ्या रोजच्या गोष्टी तर सुरूच असतात. अनेकदा वाटतं की गृहिणी झाल्यावर स्वतःची स्वप्न बाजूला पडतात का? घरकाम सांभाळून अभ्यासासाठी वेळ कसा काढायचा हा प्रश्न माझ्यासमोर नेहमी असतो. पण मी एक गोष्ट शिकले, वेळ कधीच मिळत नसते, तोच काढावा लागतो. रोजचे 1-2 तास जरी आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी आणि स्वप्नासाठी मिळाले तरी ते खूप महत्त्वाचे असतात. आज पावसाच्या या शांत आणि थंड वातावरणात अभ्यास करायला एक वेगळाच आनंद मिळतोय. सेट परीक्षेचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. रोज नवीन घटकाचा सराव करावा लागतो. कधी कधी थकवा येतो, वाटतं की सोडून द्यावं, पण बाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे पाहिलं की एक विचार येतो. पावसाचा प्रत्येक थेंब छोटा असतो, पण तो जेव्हा सतत पडतो तेव्हा मोठ्या नद्या वाहू लागतात. आपला रोजचा थोडा थोडा अभ्याससुद्धा असेच एके दिवशी आपल्याला यशाकडे घेऊन जातो. माझ्यासारख्या अनेक गृहिणी असतील ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे. कदाचित लग्नानंतर शिक्षणात खंड पडला असेल किंवा घरच्या जबाबदाऱ्यामुळे स्वप्न मागे राहिली असतील. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, वय किंवा परिस्थिती कधीच तुमच्या स्वप्नाच्या आड येत नाही. तुम्ही स्वतःसाठी दिवसातून फक्त अर्धा किंवा 1 तास काढा, पण तुमच्या ध्येयाचा पाठपुरावा नक्की करा. स्त्रीमध्ये एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळण्याची ताकद असते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. बाहेरचा पाऊस जसा निसर्गाला ताजगी देतो तसाच हा अभ्यास माझ्या मनाला एक नवीन ऊर्जा देतोय. जर तुम्हीही कसला अभ्यास करत असाल किंवा गृहिणी असाल तर तुमचे अनुभव नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाचा आणि पावसाचा आनंद घेत राहा. धन्यवाद.